जय गुरु. आवाज येत आहे का? कृपया इनपुट द्या काही. आवाज येत आहे का दादा? आवाज येत आहे का? जय गुरु दादा, जय गुरु. आवाज येत आहे का? आवाज येत असेल तर सांगा कृपया. धन्यवाद. नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगल द्वैद्यहारी, नमो सत्कृपा पूर्ण दोषा निवारी. तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझे पाऊले शेऊ दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सर्वांचरी संचरू दे, तुझा सत्यानंद लोकी पडू दे. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, जटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभू येवडे हे घडू दे. घडू दे प्रभु येवडे हे घडू दे. मंगल स्वरूप तो आप हो, हम तो तुम्हारे दास है. तुम्हारी कृपा मंगल करे, ऐसा रहे अभ्यास है. यही चाहते मंगल करन, नित ख्याल हमको दीजिए. ऐ सतगुरु हम बालकों पर नहेन बरखा कीजिए. गुरुदेव ऐसी हो दया, जग का अंधेरा दूर हो. सतधर्म सूरज की प्रभा से धम्म सारे शूर हो. अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी. सहयोग समता से ही सृष्टि करे हम स्वर्ग की. सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. श्री संत मोझरकर महाराज की जय. गळे हो संत समागम साधा, गळे हो संत समागम साधा. गळे हो संत समागम साधा, गळे हो संत समागम साधा. सकल सुखाला रत होऊन या, क्षणिक सुखाला रत होऊन या. का धरती उन्मादा, गडे हो संत समागम साधा. गळे हो संत समागम साधा. परमपूज्यने श्री गुरुदेव, चराचरात अदृश्य रूपाने वास करणारे जगत चालक परमात्म्याची अदृश्य शक्ती, विश्व माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, वेदांना लोक भाषेत आणणारे संत देवकर तुकाराम महाराज, सिनेमा तमाशातील गचाळ गाणे बंद करून भजन कीर्तनाच्या माध्यमातून माणसातली माणुसकी जागृत करणारे संत नामदेव महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, दिवसभर गाव झाडून संध्याकाळी लोकांच्या डोक्यातली घाण स्वच्छ करणारे विदर्भ केसरी वैराग्य मूर्ती गाडगे महाराज. मंथन किया मैंने हर धर्म का, हर पंथ का, हर पक्ष का, निकला यही मेरे समझ में सार सब संदेश का. अब विश्व मानव मित्र बनकर पास सबके आएंगे, और शांति तभी वो पाएंगे, नहीं तो खत्म हो जाएंगे, म्हणणारे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. क्षणिक सुखाला रत होऊन या, का धरती उन्मादा. गळे हो संत समागम साधा. क्षणिक सुख म्हणजे पत्नी, क्षणिक सुख म्हणजे घरदार, क्षणिक सुख म्हणजे बँकेतले पैसे, हे सर्व करावंच लागते. पण याच्या व्यतिरिक्त जर संसार सुखाचा करायचा असेल तर संतांच्या संगतीशिवाय जीवनात आनंद नाही. संत समागम जर साधायचं असेल तर संतांच्या संगतीशिवाय जीवनात आनंद नाही. आनंद हा सागर आहे, आनंद हा सागर आहे. पाहिजा ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आवाज आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंजूर, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मंजूर, आम्हाला भवानी
माताही मंजूर, पण आज आम्हाला तलवार मंजूर नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार लक्षात ठेवजा. आणखी काय मंजूर नाही. बाप दाद्याचं 1 एकरातला 1 गुंठा जरी विकला तर डबल घेता येत नाही. वडीलधारे प्रॉपर्टी 1 गुंठा जरी विकल्या गेला तर डबल घेता येणार नाही. म्हणून जमीन कायम ठेवा आणि त्याच्यामधले जे पिकं आहे ते पिकं आज आपल्याला बदलावं लागेल. त्याचप्रमाणे परिवर्तन, परंपरा सोडायची नाही, पण परिवर्तनवादी विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गेले पाहिजा. परंपरा अधिक परिवर्तन, संत समागम साधा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, राजे किती आले गेले, त्याचे कायदे नष्ट झाले आणि सत्तेचे दरबार उजाडले, परी राज्य चाले संताचे. राज्य संताचे आहे. राजे किती आले गेले, त्यांच्यासोबत त्यांचे कायदे नष्ट झाले, पण सत्तेचे दरबार उजाडले, राज्य चाले संताचे. आणि संत समागम साधण्याकरता हा देह आपल्याला मिळाला आहे. संत समागम साधण्याकरता हा देह आपल्याला मिळाला आहे. मग काय करावं लागेल? घरदार सोडावं लागेल काय? नाही. जमीन घेणं बंद करावं लागेल काय? नाही. बँकेत पैसे टाकणं बंद करावं लागेल काय? नाही. तरी पण संत समागम साधता येते. एक गोष्ट लक्षात ठेव जा, माझा एवढा अभ्यास नाही आहे, परंतु कोणाची गाडी चालवणं अलग राहते. सगळेच लोक एका शेतात एक पीक नाही पेरू शकत ना. कोणी पराठे पेरते, कोणी सोयाबीन पेरते, कोणी उडीद पेरते. त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धीनं जेवढं मला मांडता येईल तेवढं मी मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण थोडं मला समजून घ्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, छोडे नाही घरदार पर हो मस्त गुरुचरणार में. घरदार सोडायचं नाही आहे. संत समागम साधण्याकरता घरदार सोडायचं नाही आहे. मग करायचं काय? छोडे नाही घरदार पर हो मस्त गुरुचरणार में. घरदाराचा आपला संसार आधी आपला प्रपंच सावळावा आणि मुरळीया फळावा सुकवावा समाजमध्ये. ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा. आधी आपला प्रपंच सावरावा आणि मुरळीया फळाफळी सुकवावा समाज मग. हे संत विचार देणारे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. एक भजन आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं. पाहिजा संत समागमाची शिडी काय आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, एक जमाना था जप तप का, एक जमाना था जप तप का, यज्ञ याग तीर्थ का. एक जमाना होता, लोक तपश्चर्या करायची, होता एक जमाना. पण आज एक जमाना असा आला की संत समागम साधण्याकरता आपल्याला जास्त कष्ट करावं लागत नाही. आपलं घरदार सांभाळून सर्व करावं लागतं. ज्याप्रमाणे गाडगे महाराजांनी केलं, ज्याप्रमाणे आपल्याला आपलं संत समागम साधता येईल. पाहिजा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे, मंदर मंदर क्या घुमता है, पहले सेवा कर गरीबों की, जिसने यह दुनिया उपजाई, झाकी मानवता की, वह चाहता है सबको सुख हो, सुन ले बात अनोखी. मंदर मंदर क्या घुमता है, पहले सेवा कर गरीबों की. आणि ह्या भजनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक शेवटची अंतरा लिहिली, रहन सहन. पाहिजा संत समागम साधण्याकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक शिडी दिली आपल्याला. ते शिडी कशा प्रकारची आहे पाहिजा समजून घ्या. आपण सगळे माझ्यापेक्षा मोठी मंडळी आहे, मला बोलण्याकरता चान्स दिला म्हणून मी आपल्यासमोर माझे विचार मांडताय. तर माझं पामराशी काय थोरपण, पायचवान पायच परे. मी ग्रंथकर्ता विद्वान नव्हे, परे धान्य राशीत आपले कोहे टाकावे वाटते. जे जे आपणाशी करते ते ते सांगावे सकळा ते. आपलंच म्हणून जनते मायबाप, मी तुमच्या पायाची धुळणी, मी तुम्ही माझे ऐकून राहिले हे खूप मोठं माझं भाग्य आहे. आणि मी तुमच्या संग बोलून राहिलो हे पण माझं खूप भाग्य आहे. पण मी तुमच्यापेक्षा विद्वान नाही होऊ शकत. हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनाच्या शेवटच्या मध्ये ह्या पुऱ्या संत समागम साधना याचा पूर्ण अर्थ येऊन जाईल तुम्हाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेवटच्या अंतरामध्ये लिहिलं, रहन सहन उची रकपनी, रहन सहन उची रकपनी, पोषण हो प्रभु मन की, तुकड्या दास कहे यह शिडी. शिडी ज्याला म्हणतो आपण शिडी. तुकड्या दास कहे यह शिडी, है ईश्वर दर्शन की, है ईश्वर दर्शन की, है ईश्वर दर्शन की. मंदर मंदर क्या घूमता है, पहले सेवा कर गरीबों की, पहले सेवा कर गरीबों की.
मंदर मंदर क्या घुमता है, पहिले सेवा कर गरबो की रहन सहन उचिर अपनी. रहन सहन म्हणजे आपला संसार, आपलं घरदार, छोडे नाही घरदार पर व मस्त गुरुचरणार में आधी आपला प्रपंच सावळावा. हे संतांनी जे वाङ्मय दिलं, हे वाङ्मय आपल्याला आपल्या जीवनात अनुसरून संत समागम साधायचा आहे. आणि तेव्हाच ते संत समागम साधू शकते. आणि एक वेळ का संत समागम साधलं, लक्षात घ्या, संत समागम हे साधल्यानंतर, कारण संताच्या संगतीच्या जीवनात आनंद नाही. आनंद हा सागराच्या आतमध्ये आनंद लोपलेला आहे. ज्याप्रमाणे तुम्ही समजून घ्या थोडंफार, रत्नाकर नावाचा समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या आतमध्ये हिरे मोती दडलेले आहे. रत्नाकर नावाचा समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या आतमध्ये हिरे मोती दडलेले आहे. आणि ते हिरे मोती जर आपल्याला पाहिजे असेल तर वारंवार समुद्रामध्ये आपल्याला उडी मारावं लागेल. समुद्रामध्ये वारंवार उडी मारावं लागेल. कारण भक्तीचे वर्म भक्ताशीच ठावे, ऐराने पिटावे टाळ हाती. थाटा माटाने या राहता ती उभे, धरुनिया खंबे पाठी मागे. भक्तीचे हे वर्म भक्ताशीच ठावे, भक्तीचे वर्म भक्ताशीच ठावे, ऐराने पिटावे टाळाती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलले. वेदाच्या पलीकडचं तत्वज्ञान होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं. संताच्या संगतीशिवाय आनंद नाही. आनंद सागराच्या आतमध्ये आनंद आहे. ज्याप्रमाणे रत्नाकर नावाचा समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या आतमध्ये हिरेमध्ये दडलेले आहे. आणि ते हिरेमध्ये जर आपल्याला पाहिजे असेल तर वारंवार समुद्रामध्ये उडी मारावं लागेल. कारण सागर हे 3 प्रकारचे असतात, एक जलसागर, एक विद्यासागर आणि एक भवसागर. संत समागम साधा. जलसागर म्हणजे त्याला पोहण्याची आवश्यकता आहे. जलसागर म्हणजे पोहण्याची आवश्यकता आहे. विद्यासागर म्हणजे ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञान नसेल तर विद्यासागरमध्ये आपण पोहोचू शकत नाही. आणि भवसागर म्हणजे बांधा नामाची सांगळ आणि संसार बहु अवघळ. तर भवसागर जर तळून जायचं असेल तर संताच्या संगतीच्या जीवनात आनंद नाही. कारण भवसागर हा कठीण भवरमे. हा भवसागर आपल्याला तरुण जायचं असेल तर संताच्या संगतीशिवाय आनंद नाही. लक्षात घ्या. आणि हा आनंद आपल्या जीवनात जर आला तर मग आपलं घर सुंदर होईल, आपला संसार सुंदर होईल, आपलं जीवन सुंदर होईल. तिथपर्यंत जीवन सुंदर होऊ शकत नाही जिथपर्यंत संताच्या संगतीशिवाय आपण जगू शकत नाही. आणि एक वेळ का संत समागम साधता आलं, संत समागम जर आपल्या जीवनात आलं तर मग आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हो, परंतु लोकांना सांगावं काय आणि लोक ऐकतात काय, फरक पडलेला आहे. भरपूर दूरदृष्टीमध्ये फरक पडलेला आहे. एका डॉक्टरनं सांगितलं एका बिमारीला एका पेशंटला की जास्त पाण्यात औषध घे. हे औषध थोडं हलवून जास्त पाण्यात घेजो. तो नदीत घ्यायला गेला, तो औषध घ्यायला नदीत गेला. म्हणजे लोकांना सांगावं काय आणि लोक ऐकतात काय. म्हणून हा विषय आपल्या जीवनात आपल्याला उतरणं आवश्यक आहे. आणि हा जर विषय आपल्या जीवनात उतरला, कारण वडील मंदिरात प्रार्थना करून राहिले आणि मुलगा जर पत्ते पिसत असेल तर काही फायदा नाही. 80 वर्षाचा बुडा जर हरिपाठ करत असेल आणि 15 वर्षाचा मुलगा जर बाहेर खेळून राहिला असेल त्याला काही अर्थ नाही. हा, बुडा खेळला तर चालते पण मुलगा प्रार्थनेत पाहिजे. हा, कारण लुटो मजा गुरु आमची अशी बकत नाही गी. संत समागम साधा, क्षणिक सुखाला रत होऊन या का धरतीहून मादा, गळे व संत समागम साधा. क्षणिक सुखाच्या मागं लोक लागलेले आहे. एखाद्याला असं वाटते माझं 2 मजली मकान झालं, आता 3 मजली मकान झालं पाहिजे, ते क्षणिक सुख आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये 2 प्रकारचे महत्व सांगितले आहे, एक बहिरंग आणि एक अंतरंग. मग आता बहिरंग कोणतं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि अंतरंग काय हे समजलं पाहिजे. हा सगळं नाशिवंत देह जाणारं सकळ आयुष्य खातं काळ सावधान. हे नाशिवंत देह हे तर जाणारच आहे, पण संताच्या संगतीत जर राहिलं तर कुछ समय बच जाएगा. तो समय आपल्याला वाचवायचा असेल तर संताच्या संगतीशिवाय आनंद नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे जगाच्या पलीकडचे विचार आहेत, वेदाच्या पलीकडचे विचार आहेत. हा, बहुशास्त्र वाचन केले, कीर्तन भजन ऐकले, परी बोध तया मुली नाही, करू काय सूचना काही. तर तीर्थाटन करून आलो
बहुदेशी विदेशी फिरलो परी चंचलपण ना जाई, करू काय सूचना काही. आणि तुकडोजी महाराज म्हणते, तुकड्या म्हणे काय करावे, कोणाला काय पुसावे, सतगुरु विना गती नाही. तो सतगुरु जर आपल्याला पाहिजे असेल तर तो सद्गुरू एकमेव आपल्याला संत समागम साधल्यावरच मिळणार आहे. आणि संत समागम जिथपर्यंत साधत नाही तिथपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. आपण थोडं समजून घ्या. हो, कारण त्याच्याच संसारात हरिक देवाला वाटणारा ज्याच्या पुढे सात्विक संतान जन्माला आली. संत समागम एवढं सोपं नाही. एक वेळ संताचे पाय जर आपल्या घरी पडलं, कारण साधू संत येते घरा आणि तोची दिवाळी दसरा. साधू संताचं संत समागम साधल्या गेलं तर आपल्या घरी दिवाळी दसरा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्याच संसाराचा मग हरिक देवाला वाटणार आहे ज्याच्या पुढे सात्विक संतान जन्माला आले. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. त्याचाच हरिक देवाला वाटणार आहे ज्याच्या पुढे सात्विक संतान जन्माला आली. असे काय तितंबे चालू आहेत. तुम्ही म्हणसाल हे सांगायची गोष्ट होय का? अरे हे सांगत नाही तर मग सांगता काय? परिवर्तनवादी विचार देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. हा, मग सोपं आहे काय एवढं परिवर्तन? कारण मातेच्या स्वभावे पुत्राची घडणं, त्यात उज्ज्वल ठेवेल तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावर पुरुषाचे मोठेपण ओळखू येते. या कवळ्या कळ्या माझी लोपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रगटील समाजी शेकडो महापुरुष. पण ते संत समागम साधल्याशिवाय नाही. जिथपर्यंत संत समागम साधला जात नाही तिथपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकणार नाही. लक्षात ठेवा. वडिलांनं मुलीच्या वयाच्या 22व्या वर्षापर्यंत मुलीला लहानाचं मोठं केलं. तिच्या शिक्षणासाठी 20 लाख रुपये खर्च केले. 20 लाख रुपये खर्च केले. आणि ज्या दिवशी बाप झुपट्टा टाकून मुलगा पाहायला निघाला, कानार बातमी आली रेखी गेली म्हणून. कायजा कशाचा अभाव? ग्रामगीतेचा अभाव. हा ग्रामगीतेचा अभाव आहे. महिलांना ते अध्याय जर वाचला असताना, जिच्या ती पाळण्याची दोरी तीच जगाती उद्धरी अशी वर्णिली मातीची तोळी शेकडो व्याख्या होऊन. काय स्त्रियांनी युद्ध नाही केले? ग्रामगीता बोलली स्त्रियेसारखी मोहिनी नाही, स्त्रियेसारखी रागिनी नाही, स्त्रियेसारखी वैरागिनी नाही. रणचंडिका ग्रामगीता बोलून गेलेली आहे. हा, 41 संतांचा मेळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केला. कचरे दादा आलेले आहेत, धन्यवाद कचरे दादा. आणि हा 18 लाख रुपये शिक्षणाला खर्च केले. आणि ज्या दिवशी बाप मुलं पाहायला निघाला, कानार बातमी आली रेखी पळून गेली म्हणून. माय म्हणे कशी भाकर धकते हो तुम्हाला, जा रेखीचा पत्ता काढून पाहिजा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. त्या संत समागम या विचारांना जर भरून आपलं घर गेलं असेल तर वाईट प्रवृत्ती आपल्याकडून होऊ शकत नाही. आपण वाईट प्रवृत्ती करण्याआधी लय थन लागतो. माय म्हणे कशी भाकर धकते हो तुम्हाला, जा रेखीचा पत्ता काढून. बाप म्हणे गेलीच म्हणे मैत्रिणीकडे. म्हणे जादा नका बोलू, पत्ता काढून या. गेला. म्हणे सुनंदाताई, म्हणे आमची रेखा आली काय? म्हणे 8 दिवस झाले तिचा पत्ता नाही. हा घरी आला. म्हणे ते म्हणते म्हणे 8 दिवस पत्ता नाही. म्हणे जा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केला. पोलीस स्टेशनच्या बापाला जा, रेखी येणे नाही आता. रेखी गेली. कारण मातेच्या स्वभावे पुत्राची घडणं, त्यात उज्ज्वल ठेवेल तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावर पुरुषाचे मोठेपण ओळखू येते. ग्रामगीता बोलली माझ्या जोडचं काहीच नाही आहे, माझ्या जोडचं काहीच नाही, मी एवढा मोठा अभ्यासक नाही आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार मी मांडतो. मला आपण बोलण्याकरता बोलावलं हेच माझं मी भाग्य समजतो. मी कसं तरी आपल्यासमोर बोलून राहिलो. सुनील महाराज रांजुलकर आले, जय गुरु. हे माझं मी भाग्य समजतो. पत्ता काढून या. पोलीस स्टेशननं 8 दिवस चौकशी केली, रेखी सापडली नाही. घरी फोन आला. म्हणे आपण रेखीचे वडील का? म्हणे हो, 8 दिवस झाले रेखीचा पत्ता लागला नाही. CBI खात्याकडे केस गेली. पाहिजा तुम्ही म्हणसान हे विषय याच्यात मांडायचे आहेत का? अरे हे विषय नाही मांडता तर मग मांडता कोणते विषय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी परिवर्तनवादी विचार दिले. हा, जेव्हा जिजाऊ मातेला दिवस होते, छत्रपती शिवाजी महाराज पोटात होते, तेव्हा मा जिजाऊ साहेबाला विचारण्यात आलं, मा जिजाऊ साहेब तुम्हाला या अवस्थेत काय करावं वाटते? मा जिजाऊ साहेबांनी सांगितलं मला घोड्यावर बसण्याची इच्छा आहे, माझे युद्ध खेळण्याची इच्छा आहे, माझं युद्ध पाहण्याची इच्छा आहे. कसा 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 गडी पैदा आला. हा, आजही पहा खाव पाटील किती मजली मकान बांधला, 2 मजली. कोणाचं नाव टाकता? शिवाजी महाराजचं. पण तुमच्या वडिलाला टाका ना. नाही, माझ्या वडिलांनी लोक तुरीत पेंड्यात बकऱ्या घातल्या. अरे समय को मत गमाओ जी, समय अनमोल होता है. वेळ जर अशी निघून गेली तर कठीण काम होऊन आपल्या जीवनाचं. हा, तसंच पैसा
अभिमन्यू चक्रव्यूहाचा मायच्या पोटातच शिकला होता. संत समागम विषय आपला थोडं इकडे तिकडे होऊ शकते, मला आपण कृपया माफ करून घ्या, कारण नवीन नवीन गाडी असते तर थोडीफार रस्त्याची इकडे तिकडे जाऊ शकते. तर थोडं आपण मला समजून घ्याल. अभिमन्यू चक्रव्यूहाचा मायच्या पोटातच शिकला होता, पण रिटर्न येणं शिकला नाही. म्हणून मातेचे स्वभाव पुत्राची घडणं. या कवळ्या कळ्या माझी लोपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रगडील समाजी, शेकडो महापुरुष. कितीही रुपयाची प्रॉपर्टी असली तर ग्रहण लागू शकते, लक्षात ठेव जा. कितीही रुपयाची प्रॉपर्टी असली तर ग्रहण लागू शकते, म्हणून ते ग्रहण नाही लागलं पाहिजे. म्हणून आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे. सीबीआय खात्याकडे केस गेली, सीबीआय खात्यानं आणले पकडून. मुलगा असा उभा केला, मुलगी अशी उभी केली. आई वडिलाला फोन लावला, म्हणजे तुमची रेखा आहे का पाहून घ्या. आई बाबा वाढीले म्हणे आमचीच रेखा आहे ही, आमचीच रेखा आहे. मग त्या मुलीला विचारलं, तुझे वडील काय, हे तुझी आई काय? ते पण मी याला ओळखत नाही. आगे क्या होगा देश का. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रवंदनेच्या शेवटच्या लकीरमध्ये लिहिले, सारा भारत रहे शिपाई, शत्रू को दहशाने. माझ्या भारतातला वक्रारला विष्णू मिलिटरीच्या तालीचा. जिथपर्यंत आपल्याला संत समागम साधता येणार नाही, तिथपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. चालू आहे ना? चालू आहे का? मला फोन आला होता म्हणून म्हटलं चालू आहे ना. थोडा मेसेज टाका, चालू आहे ना दादा. आणि तो उद्धार संताचा सहारा घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे. आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे आणि संताचा सहारा घेऊन करायचा आहे. कारण संत समागम जर साधलं आपण, संत समागम जर आपल्या जीवनात आपण साधलं, तर मग अशा प्रकारचे काही लोक असतात जे कधी मरणाला भीत नाहीत. ज्यांना संत समागम समजलं, ज्यांना जीवनाचा उद्देश समजला, ज्यांना मोक्ष समजला, त्यांना समजलं कीर्त्या स्वर्ग कर आपलं कीर्ती नरकाचा पसारा, आणि याचा जन्मी भोगसारा भोगतसे प्राणी. हे ज्या व्यक्तीला समजलं ते व्यक्ती लोक मरणाला मग भीत नसतात. ते लोक मरणाला भीत नसतात. मग लक्षात घे जा, ते लोक कधीच मग मरणाला भीत नाहीत. मग कोणते लोक असतील ते? प्रतिव्रता स्त्री, प्रतिव्रता स्त्री, आत्मज्ञानी आणि इमानी सेवक. प्रतिव्रता स्त्री, आत्मज्ञानी आणि इमानी सेवक हे अशा प्रकारचे लोक असतात जे कधी मरणाला भीत नाही. मग आत्मज्ञानी म्हणाला कोण? म्हणसान कोणाला आपण? ज्यानं आत्म्याचं अमरत्व जाणलं. आत्म्याचं अमरत्व म्हणजे काहीच नाही, नेमकं फक्त कपडे बदलण्याचा कार्यक्रम आहे. आत्म्याचं अमरत्व म्हणजे कपडे बदलण्याचा कार्यक्रम. सोपे भाषेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलले. आत्म्याचं अमरत्व म्हणजे कपडे बदलण्याचा कार्यक्रम, दुसरं काहीच नाही आहे. मग कपडे बदलण्याचा कार्यक्रम म्हणजे कसा? जेव्हा आपण दिवाळीला नवीन ड्रेस आणतो, म्हणजे जुना आपण ड्रेस काढून टाकतो, जुना आपण ड्रेस काढून टाकतो आणि नवीन घालतो. मग तो दिवस आनंदाचा की दुःखाचा? आनंदाचा. त्याचप्रमाणे हे शरीर नाशिवंत आहे, हे शरीर दुसऱ्या याच्यात, कारण आत्मा अमर आहे. जेव्हा हा आत्मा दुसऱ्या आत्म्यात पदार्पण करतो, दुसऱ्या शरीरात पदार्पण करतो, तेव्हा हे शरीर नाशिवंत चाललं जाते. मग तो दिवस मरणाचा की आनंदाचा? तो दिवस आनंदाचा. पण आपण जे दुःख करतो, संत समागम साधल्यानंतर तो माणूस दुःखच नाही करू शकत, कारण त्याला समजला ह्या जीवनाचा सार काय आहे. ह्या जीवनाचा सार तेव्हा समजत नाही जेव्हा संत समागम साधल्यावर समजते. याचा अर्थ असा नाही की मला संत समागमचा सार समजला आणि मी तुम्हाला सांगून राहिलो. नाही, असं काही नाही आहे, असं नाही आहे. अजून मला भरपूर टाईम आहे, अजून तिथपर्यंत पोहोचलोच नाही. तुमच्या आशीर्वादानं पोहोचू आपण तिथपर्यंत. आणि संत समागम जर साधलं तर मग जीवनाचा उद्धार आहे. तिथपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. आणि आत्म्याचं अमरत्व त्यानं जाणलं, त्यालाच जाणू शकते जो संत समागम साधलेला आहे. कपडे बदलण्याचा कार्यक्रम, बस, बाकी काहीच नाही. त्याचप्रमाणे प्रतिव्रता स्त्री, हे लोक कधी काहून मरणाला भीत नाही, कारण येणं आत्म्याचं अमरत्व जाणलं असते, येणं संत समागम साधलं असते. जे संत समागम गौतम बुद्धांना समजलं, कशाचा विचार न करता अख्खं घरदार सोडून दिलं आणि पंचशील हाती लागलं, आणि त्या पंचशिलानं जगाला ताकद दिली. ते पंचशील जर आपण तेव्हा वापरलं असतं, जगात ताकद नसते कोणाची, कोणा ग्रंथ आणि संताचे आज कामही नसतं पडलं, ते पंचशील जर वापरला गेलं असतं तर. पण संत सांगत ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो.
कीर्तनी मान डोलवितो परी, कोंबळी बकरी खातो रे बाबा, आणि कशाला पंढरी जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचारसरणी खूप सुंदर विचारसरणी होती. असं ऐकायला आणि ते वाचायला असं मन लागतं, एवढं विचारसरणी महाराजांची पॉवरफुल होती. प्रतिव्रता स्त्री हे लोक संत समागम साधल्यानंतर मरणाला भीत नसतात. प्रतिव्रता स्त्री काटापदराची साडी घातली, कुंकू आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे, हातात बांगड्या आहे, हे प्रतिव्रता स्त्रीचे लक्षण नाही. हे प्रतिव्रता स्त्रीचे लक्षण नाही. हे नाटकही होऊ शकते, हे नाटकही होऊ शकते. प्रतिव्रता स्त्री ती जी रामासोबत 14 वर्षे गेली, आपल्या संसाराचा पुरा भार सांभाळून जे कार्य करते, आपण तिला प्रतिव्रता स्त्री म्हणू शकतो. ती प्रतिव्रता स्त्री, ते प्रतिव्रता स्त्रीचे लक्षण जे आपल्याला, असं नाही आहे की सगळ्याच नाही, प्रतिव्रता स्त्रीचे लक्षण आहेत जे मी तुम्हाला आपल्यासमोर मांडून राहिलो. आणि त्याचप्रमाणे इमानी सेवक, इम्पॉर्टंट मुद्दा आजचा. क्षणिक सुखाच्या मागं लोक लागून राहिले, क्षणिक सुखाच्या मागं. मला एकाचा फोन आला, सत्य बोलणार आहे, खोटं जरा बोलेल तर मला पाप लागेल. मी सध्या एक अंजनगाव तालुक्यामध्ये एक टाकरखेडा मोरे नावाचा मोठा आश्रम आहे, त्या आश्रममधून मी तुमच्यासमोर लाईव्ह आहे. माझ्या गावावरून तो आश्रम 22 किलोमीटर येते, म्हणजे 18 ते 22 किलोमीटरचं अंतर येते. ते श्री संत गुलाबराव महाराज एक आश्रम आहे टाकरखेडा मोरे, तिथून तुमच्यासमोर लाईव्ह आहे. पावनभूमीत मी बसलेलो आहे. खोटं जर बोलेन तर मला पाप लागेल. एक मला फोन आला, म्हणजे तुमचा रेट काय आहे. एकाचा मला फोन आला, म्हणजे तुमच्या कीर्तनाचा रेट काय आहे. मी म्हटलं बा रेट तर मला अजूनही माहीत नाही, हे रेट वगैरे काय असते. तर नाही, बाकीचे कीर्तनकार म्हणतात ना म्हणे की बा आमच्या खात्यात एवढे टाक जा तेवढे टाक जा. मी म्हटलं आपल्याला त्या रेटचं काही घेणं नाही, आपली तारीखही नाही आहे, आणि आपण बोलणारही नाही आहे. आपण कीर्तनकारच नाही तर बोलणार कसं तुमच्या संग. तारीख तुम्हाला दिलाच कोणी, म्हटलं माझा नंबर, म्हणे फेसबुकून घेतला. मी म्हटलं बाबा तुमचा रॉंग नंबर लागला. जो ज्या धंद्याचा, जो ज्या कामाचा इमान इतबारीनं सेवा करत असेल तो इमानी सेवक. कारण जो सेवाची मानतो धन काही अपेक्षा न ठेवून, तो झाला शेवटी भगवान पूजू लागले घरोदारी. संत समागम तसं नाही साधत, नाही साधत संत समागम. मैं भी हूँ मजदूर प्रभु का, खबर दिलाने आया हूँ, कुछ लाया कुछ ले जाऊंगा, ये संदेश सुनाया हूँ. राष्ट्र संत तुकडोजी महाराज बोलले, माझ्या वाङ्मयाला करोड कानी मुकी जाऊ द्या, याचा स्वार्थासाठी उपयोग नाही झाला पाहिजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलून गेले. हा, पण आम्ही आमच्या डोळ्यासोबत काहीच्या काही पाहिलेलं आहे, म्हणून तुमच्यासमोर बोलून राहिलो. आपल्याला टीका नाही करायची आहे, आपण टीकेवाला व्यक्तिमत्व नाही आहे, परंतु सांगू शकतो तुम्हाला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलले इमानी सेवक कोणाला म्हणता येईल. इमानी सेवक खूप महत्वाचा आहे. कारण याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, और जब गया था दुनिया से 2 हात खाली थे. हे प्रत्येकाला हयात आहे, प्रत्येकाला माहित आहे. सेवेने अंगी सामर्थ्य येते, हस्ते परस्ते सर्व ते कार्य त्यांचे. संत मुजुरकर महाराज विचार मंच. आणि तो इमानी सेवक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मागितला, जो हृदयाचा जो सरळ असेल, सर्वांवरती प्रेम करदी, नम्र सदा सेवेला तत्पर. तो नम्र असला माझ्या सेवेला, इमानदारी प्रियतेला सदाचार आवळे, आणि कुणी कुणाचे रक्त शोषता क्रोध हरीला चढे. अरे जात पातही कधी न पुसली मोहित प्रेमावरी, आणि भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. तोच कार्यकर्ता भाविक, तोच कार्यकर्ता पायकन करून दुष्टाशी लावती धाक शिवाजी जणूही. ते तोच इमानदारी संत आपल्याला आज मानावं लागेल. बस 10 मिनिटं. बर, आणि ते तत्वज्ञान देणारे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. हा, हा रेट वगैरे, हा जो आमच्या कीर्तनाचा जो विषय आहे, हा विषय थोडा बाजूला ठेवून आपल्याला संत समागम साधायचा आहे. आणि संत समागम नाही साधू शकत. सिकंदराजवळ सगळं काही होतं, भरपूर पैसा प्राप्त केला होता, पण शेवटच्या संध्याकाळी काहीच नाही आलं सोबत. शेवटच्या संध्याकाळी सोबत काहीच नाही आलं, म्हणून क्षणिक सुखात फक्त दुःख मिळते. आपल्याला मुलांना सुसंस्कारित बनवून त्यांना समाजासाठी योग्य ते दिशा द्यायचं काम करायचं आहे. हो, कारण या कवळ्या कळ्यामध्ये आपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी आणि विकसता प्रगट येईल समाजी शेकडो महापुरुष. कारण याच मुलांमध्ये उद्याचा भावी कीर्तनकार बसलेला आहे.
ज्यांना संत समागम साधलं, ज्याच्या घरी संतांचे विचार चालतात, त्यांचे मुलं कुळे कन्यापुत्र होती जे सात्विक निंदा. याच मुलांमधून उद्याचा भाविक कीर्तनकार, याच मुलांमधून उद्याचा प्रचारक, याच मुलांमधून उद्याचा मंत्री होऊ शकते, याच मुलांमधून गावचा सरपंच होऊ शकते, याच मुलांमधून गावाचा धिंगणा करणारा आणि आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकणारा तयार होऊ शकते. म्हणून तो तयार न हो म्हणून आपल्याला समागमावर भर द्यायचा आहे. कारण आता दिवस नाही झोपायचे, आळशी पळून राहायचे, नाही दारू गांजाई प्यायचे, गावात सगळे उठवायचे. प्रयास लागा तरुण, उच्चारून बाव शिपाई बना देशासाठी, पाळू नका आपसात गाठी, वेळ बाणीची आहे मोठी रजी जिरहाजी रजी, वेळ बाणीची आहे मोठी रजी जिरहाजी रजी. म्हणून हा विचार घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आपल्याला विचार गावागाव खेड्याखेड्यापर्यंत पोहोचवायचे आहे. कारण हे विचार पारदर्शकता विचार, स्फटिक विचार आहेत, जे विचार मनाला लागून माणसामध्ये परिवर्तन होते. आणि ते परिवर्तनवादी विचार आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचायचे आहे. आणि ते जर विचार पोहोचले नाही तर मग आपला जन्म सार्थक होणार नाही. या कार्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की ते सार्थक जर आपल्याला आपल्या जीवनातून करायचं असेल तर संतांच्या संगतीशिवाय आपल्याला दुसरा आनंद भेटू शकत नाही. कारण संसाराचा सारच तो आहे. बाली, आपण ऐकलं असेल बाली म्हणजे ना काय, सुग्रीव हे नाव आपण ऐकलं असतात, कारण आपण तत्वज्ञानी लोक आहे. सुग्रीव आला रामापाशी आणि सुग्रीव म्हणतो रामाला, हा बाली बदमाशपणा करून राहिला, यानं माझं राज्य हडपलं. राम म्हणे तू थांब. बाली म्हणे सुग्रीव म्हणे मी त्याला मारतो. राम म्हणे तुझं काम नाही आहे ते, मी हनुमंताला पाठवतो. पाहिजा हे माझ्याकरता आणि सर्वांकरता आहे. राम म्हणे तुझ्या ऐकून ते काम होणार नाही सुग्रीव, मी हनुमंताला पाठवतो. हनुमंत म्हणजे ताकदचा कारखानाच होता, आणला मनगट पकडून. बालीले अळसला रामानं बाण आणि आता मारणार छात्यात बालीच्या. तोच बाली काय म्हणते, प्रभू मला जर तुमच्या हातून मरण येत असेल त्याच्यापेक्षा मी भाग्यवान नाही. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि निःशुल्क मला बाण मारा. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही मला मारलं तर चालेल. म्हणजे संसार सार व्हाया मार्ग दाविला आम्हा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा संत समागम जर साधला गेला जीवनात, हिका भक्ती करी पडते मन बाहेरी, दारूचा ढोसगे भ्रष्ट मार्गी निघे. दास तुकड्या म्हणे कैसा भेटे हरी, कसा भेटणार आहे हरी भेटणार नाही. पैशानं फक्त काही मिनिटा पैसा म्हणजे जहर, माणसाच बनवते वानर. पैसा हा माणसाचे लॉन्ग टाइम नहीं है. सुशांत सिंह राजपूत के पास सब कुछ था. सुशांत सिंह राजपूत के पास सब कुछ था, धन था, शोहरत थी, पैसा था, बैंक बैलेंस था, लेकिन उसने ऐसा कदम उठाया कि जहाँ से वो वापस नहीं आ सकता. इसीलिए मैं कहता हूँ गले में सोने की चेन इम्पोर्टेंट नहीं होती. गले में सोने की चेन इम्पोर्टेंट नहीं होती. गले में सोने की चेन इम्पोर्टेंट नहीं होती, चेन से सोना इम्पोर्टेंट होता है. सुख शांती भावया जना, हे सुख शांती जर आपल्याला झाली तर मग आपल्याला, कारण महाराज बोलले ना, राजा सजी महाली सोके कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, हरिनाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. ब्राह्मण बाण असला आणि मारणार तोच म्हणतो बाली, फक्त मला एक सांगा संसारात सार काय आहे. बाली म्हणे 7 बारे जमा केले, प्रॉपर्ट्या जमा केल्या, पैसा कमावला, इज्जत कमावली, माळ्या मकान बांधले, लेकर बायकर संसार झाला, पण मला संसाराचा सार नाही समजला. राम म्हणे समाजाच्या कार्यासाठी एखादा मुलगा दिला रे,
सामुदायिक प्रार्थनेमध्ये आपल्या तुमचा गोष्ट होय, तुझ्या घरचा मुलगा असते रे का तूच जातं त्याले नाही, तू नाही आला चलते, पण तो आला पाहिजे. तो जर आला तर आजचे छान छान मला उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील आणि गावाचा पांग फेडतील उत्तम उत्तम गुणांनी. गावी तमाशे आणले आणि त्याचे मुले आपल्याला माहीत आहे पुढचं. असं हो नये म्हणून आपल्याला ते संत समागम साधता आलं पाहिजे. ते संत समागम साधणं आवश्यक आहे. आणि बालीला विचारलं म्हणे दिला काय, म्हणे बाली म्हणे मला फुरसतच नाही भेटली, हे करण्याकरता मला फुरसतच नाही भेटली. बाली म्हणे राम म्हणे सारी जवानी में तूने किए पाप भारी, अभी बुढ़ापे में काहे प्रभु को पुकारी. आता काही फायदा होणार नाही. म्हणून जो मिळते नाही उसको मिलाना शिको, याचं नाव आहे गुरुदेव सेवा मंडळ. म्हणून तन्मन धनानं आपल्याला गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून गुरुदेव सेवा मंडळ अखिल भारतीय विश्व मंडळाचा झेंडा हा द्विंगित करायचा आहे. आणि ते जसं हनुमंतांना रामाला मदत केली अशी आपल्याला मदत करायची आहे. आणि हा काळ आणि हा प्रचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आपल्याला गावोगावी न्यायचा आहे. कारण ही वेळ जर आपल्या जीवनातली निघून गेली ना तर मग आपल्याला वेळच सापडणार नाही. ह्या फेसबुक मार्फत मी पुरुषोत्तम दादा मोझरकर यांच्या मार्फत मी तुमच्यासंग बोलून राहिलो. तोही माणूस तनमन धनाचा माणूस, जिवाळ्याचा, खूप असा स्वभाव त्यांचा मला चांगला वाटला. त्यांचा संपर्क माझे फोनवरले आहे, पण बोलता बोलताच माणूस समजते. ग्रामगीता सांगते 2 किलोमीटर माणूस आला घरात येऊ द्याचा की नाही येऊ द्याचा, हे महाराजांनी सांगितलं. असे त्यांचे विचार आहे. दिशे बिचारा साधा भोळा, परी करायचा अति जिवाळा. हो हो दादा करा करा, काय आपल्याला बोलायचं आहे, बोलता आलं पाहिजे. बोलल्याच नाही तर मग कसं जमीन, जो करीन तोच करीन, नाही तर मग कसं वाचीन तो वाचेल. असे त्यांचे शब्द माणसाला अशी प्रेरणा देतात. त्यांचे मी खूप आभार आहे की त्यांनी मला ह्या मार्फत लाईव्ह बोलण्याला मदत केली. कारण कसं आहे, टॉपर जे लोक असतात ना त्यांना मान मिळते. श्री गुरुदेव सेवा मंडळामध्ये हे आता आम्ही प्रचारक नाही म्हणतायत आम्हाला, आम्ही कुठले प्रचारक. मी तर त्यांना सांगितलं माझ्या नावाच्या पुढे जर हबप लावलं तर मी कीर्तन करणार नाही, मी प्रवचन करणार नाही. तुम्ही जर म्हटलं की योगेश महाराज डवले असं करतो तर म्हटलं मग मी लाईव्ह बोलणार नाही. मी म्हटलं बोलणार नाही. कारण काय करता, भल कसं खगुराचं झाड वाढलं त्याला हातही पुरत नाही आणि फळही देत नाही, मग काय लाज आहे. अरे जे आहे तेच आहे. कारण दिसे बिचारा साधा बुळा, परी कार्याचा ते जिवाळा, हवा हवा असं वाटत सगळा सेवा गुणी. ग्रामगीते व्यतिरिक्त आम्ही काय सांगू शकतो समाजाले, काय सांगू शकतो आम्ही समाजाला, काहीच सांगू शकत नाही. हाव, आणि म्हणून आपल्याला खेळाची सुविधा करायची, खेळाचा विकास करायचा आहे. आणि संत समागम जर साधलं, देवाचं लिहिलेलं, देवानं जे लिहून ठेवलेलं ते जर आपण संतांनी लिहून ठेवलं ते जर आपण आत्मसात केलं तर आपल्याला संत समागम साधू शकते. सोप्या भाषेत बोलले महाराज, साधू संत येते घरा आणि तोची दिवाळी दसरा. आणि त्या साधू संतांचं जीवन जर आपण आपल्या आत्मसात केलं आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जर आपण जगलो तर मग हे सगळं संत समागमाची व्याख्या आपण याच्या व्यतिरिक्त व्याख्याच नाही करू शकत. कारण संतांनी आजुरी जे कार्य झाले ते प्रचारकाच्या करू झाले. संतांनी सांगितलं ते जर प्रचारकांनी केलं तर मग आपण संत समागम साधल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ती वेळ जर आपल्या जीवनातली निघून गेली, आपला मुद्दा राहिला होता 5 मिनिटं बोलतो शेवटचे, ती जर वेळ आपल्या जीवनातली निघून गेली तर मग आपल्या हाती काहीच येणार नाही. मग ती वेळ महत्वाची आहे. आणि ती वेळ कोणती, तुकडोजी महाराज म्हणतात मकान बांधायची नाही, मकान बांधायची वेळ नाही आहे ते. हा, मुलगा डॉक्टर आहे आता मुलगी डॉक्टर भेटली पाहिजे, ती वेळ नाही आहे ते. हा, ती वेळ नाही आहे ते. 2 मजली मकान बांधलं आता अजून 1 मजला चढवायचा आहे, ती वेळ नाही आहे ते. नवीन गाडी घेतली आता 4 चाकी गाडी घ्यायची आहे, ती वेळ नाही आहे ते. बँकेत 2 लाख रुपये आहे आता 20 लाख रुपये झाले पाहिजे, ती वेळ नाही आहे ते. ती वेळ नाही आहे. वेळ कोणती असेल, नरदेहाची सुंदर वेळा साधून गेल वलाई मनुजा. नरदेहाची सुंदर वेळा साधून घेल वलाई. सुख कर हरी गुण गाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई. पैसा कमावणं हो, जिंदगीभर पैसाच कमावणं आहे, पण त्या पैशाला तरी आधार लागते. पैसा इमानदारीने खर्च केला, इमानदारीने कमावला आणि तारतम्याने खर्च केला तेव्हाच सुख देईन मानवाला, तसा सुख देऊ शकणार नाही. म्हणून संत समागम साधताना आपल्याला आपला संसारही चालवायचा आहे, जेणेकरून आपण मोक्षाच्या प्राप्तीकडे जाऊ शकतो. त्याला भरपूर पैसा कमावला काही काही लोकांनी, पाहायला मिळते, परंतु सुख नाही आहे, शांती नाही आहे. सुख आणि शांतीत फरक सांगितला.
कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे, पाहिजे सुख आणि शांती मधला फरक, सुख शांती भावया जना. मग दोन शब्द तुकडोजी महाराजांनी वापरलेच नसते, एकच शब्द वापरला असता, पण तुकडोजी महाराजांनी दोन शब्द वापरले, सुख शांती भावया जना, करू भाव धरुनी प्रार्थना, हा विश्व धर्म आपुला जागूया, आपुल्या माणुसकी. ती माणुसकी जागृत करण्याचं काम श्री गुरुदेव सेवा मंडळ करते. आणि तेच आपल्याला आपल्या जीवनातून करायचं आहे आणि आपल्याला मोक्षप्राप्तीकडे जायचं आहे. हा, कारण तेच सोबत येऊ शकते. कारण कितीतरी गेले देह सोडूनी, साथीन कवडीने, सुख कर हरी गुण गाई, मनुजा सुख कर हरी गुण गाई, मनुजा सुख कर हरी गुण गाई. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं तत्वज्ञान, यांची प्रणाली, श्री गुरुदेव सेवा मंडळ हे आपल्याला चालून प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते विचार पोचले गेले पाहिजेत. ते आपल्याला अवघाचे संसार सुखाचा करीनं आणि आनंद भरीनं तिन्ही लोकी हे विचार, ही जळणघळण आपल्याला समाजापर्यंत पोचवायची आहे. म्हणून मला इथं आमंत्रित केलं आमचे आदरणीय मोजरकर दादा, मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांच्या हातून श्री गुरुदेव सेवा मंडळाचे असेच कार्य होत राहो. कारण आजवरी जे कार्य झाले ते प्रचारकाच्या करवी झाले, तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात. आणि प्रचारक नाही अडले कार्य माझे. हे कार्य करण्याकरता, ते करण्याकरता आज खऱ्या अर्थाची गरज आहे. कारण लोकांनी पैसा भरपूर कमावला ह्या माध्यमातून. मी शूटआउट बोलणारा माणूस आहे, भय नावाचा शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. परंतु पैसा सुख देणार नाही, तो सुख देणार नाही. कारण त्या संतानं त्याग करून केलेला श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना तुम्ही रेट सांगून आमच्या खात्यात पैसे टाका हे तुम्ही बोलू शकत नाही. हा बोलते हेच करू शकते, हलता बोलता करू शकत नाही. कारण दिशे बिचारा साधा बोळा, परिकाराचा अति जिवाळा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना म्हणता नसता आलं काय? राष्ट्रसंत तुकडे आज डॉक्टर पदव्या लागल्या, मोठ्या मोठ्या गोष्टी लागल्या, पण जे आहे ओरिजिनल. मी पाठसूल आश्रमचा विद्यार्थी आहे, फर्स्ट नंबरचा विद्यार्थी आलेला आहे मी पाठसूल आश्रमचा. करेक्ट दिनचर्या चालते त्या आश्रममध्ये. तिथं माणसात माणुसकी आणण्याचं काम तो श्री गुरुदेव सेवा मंडळ पाठसूल करते. माझा उद्देश असा नाही आहे, मी टीका टिप्पणी करणारा व्यक्तिमत्व नाही आहे, मला ते कळत नाही. माझं म्हणणं आहे आपल्या श्री गुरुदेव सेवा मंडळमध्ये भरपूर शिबिर चालतात, चांगले शिबिर आहेत ते. पण मी श्री गुरुदेव सेवा मंडळ पाठसूलमध्ये होतो म्हणून मी तिथचं गुणगान करून राहिलो, म्हणून तो प्रचारक असो, तो कीर्तनकार असो, तो कोणी असो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी आचारसंहिता सांगितली त्या आचारसंहितेच्या विरुद्ध वागू शकत नाही. अरे आम्ही श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यक्रम करतो, आमच्याकडे एवढा पैसा नसते, पण आम्हाला कीर्तनकार जर 15 आणि 20,000 रुपये रेट सांगत असेल तर कशी सेवा मंडळ चालणार आहे? कोण बोलणार आहे या विषयावर? या विषयावर बोलण्याकरता माणूस पाहिजे आहे. कारण माणूस तो पाहिजे आहे जो हृदयाचा, जो सरळ असे, नम्र, सदा सेवेला, कुटील नको असला तो कुटील महाराजांनी मागितलेला माणूस आहे, जो सर्वांवरती प्रेम करी. आम्हाला ते विचारसरणी पाहिजे आहे श्री गुरुदेव सेवा मंडळाची. तुमच्या जवळून आम्हाला आदर्श घ्यावा लागेल. आणि आम्ही तो आदर्श कसा घेणार आहे? आम्ही सांगणार आहे का समोरच्या व्यक्तीला आमच्या खात्यात 20,000 रुपये टाका म्हणून आणि 10 आम्हाला पहिले द्या? हे जमणार नाही. हे श्री गुरुदेव सेवा मंडळ तत्वज्ञान प्रणाली आहे. एका संताचा श्राप न लागो म्हणून आपल्याला सांगतोय, नम्रपणे विनंती करतो. एका संताचा आपल्याला श्राप न लागो म्हणून तन दियावर मन दियावर जो बच गया वो धन दे दिया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार गाडगे महाराज काय होतं? भुकल्यांना अन्न द्यावं, ताणल्यांना द्या पाणी, आणि उघड्या नांगळ्यांना वस्त्र म्हणणारा गाडगे महाराज जगाच्या पलीकडे तत्वज्ञान चाललं गेलं. किती शिक्षक, किती डिग्र्या घेतल्या असतील, गाडगे महाराज सामने फेल आहे. म्हणून ते संत समागम जर आपल्याला साधायचं असेल, आपल्या जीवनात जर संत समागम उतरायचं असेल, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांचे विचार आपल्याला पहिले आत्मसात करावं लागेल. कारण आधी पाहिजे सुसंस्कार आणि मग पुढे जाण्याचा निर्धार. ते सुसंस्कार आज फेसबुक व्हॉट्सअपच्या लावून माणसाला मोठं व्हायला काही टाइम लागत नाही. बात माणूस मोठा होऊन जाते. हो काय मोठं व्हायला, पण मोठंच खोटे काय कामाचं मोठं करून मोठे करता. एक आमले महाराज होते श्री गुरुदेव सेवा मंडळमध्ये, एक प्रचारक होते. बस 5 मिनिटाचा टाइम घेतो. श्री गुरुदेव सेवा मंडळमध्ये एक आमले महाराज होते.
जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक ओवी लिहिलेली आहे ग्रामगीतेमध्ये, दिशे बिचारा साधा बोळा, परी कार्याचा अति जिवाळा, हवा हवाशी वाटे सकळा सेवागुणी, ते प्रचारक म्हणजे आमले महाराज. ते प्रचारक म्हणजे आमले महाराज, ज्याने जीवनाचा तन मन धनानं सहकार्य श्री गुरुदेव स्वामींना दिला आणि शेवटी प्राण अर्पण केला. ते आमले महाराज. असे प्रचारक भरपूर आहे श्री गुरुदेव सेवा मंडळामध्ये, पण मला आमले महाराज माहित आहे म्हणून मी बोललो. भरपूर प्रचारक आहेत. आणि तेच प्रचारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 8व्या अध्यायातून, गौतम बुद्धाच्या अध्यायातून प्रचारकाला संदेश दिला. आणि ते प्रचारक आम्हाला आज तयार करावं लागतात. आणि ते प्रचारक श्री गुरुदेव सेवा मंडळाचे भरपूर लोक, लाजूरगड गुरुजी आहेत आमचे, हे भरपूर लोक असे शिबिर घेऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. हे भरपूर मोठं कार्य आहे. 800 विद्यार्थ्याचा आश्रम चालते पाठसूलला. 800 विद्यार्थी. अजूनही फोन येतात बॉर्डरवरून, आम्ही सगळ्याच प्रकारचं मांस मच्छी आमच्याकडे आहे पण आम्ही खात नाही. आज बॉर्डरवरून फोन येतात. ते सांगतात म्हणून मी सांगून राहिलो तुम्हाला, कारण मी प्रत्यक्ष जाणार आहे. मी कसं आहे, लपून कोणाची टीका न करी, बोलणे त्याचे तोंडावरी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आहे. लपून टीका करणारा व्यक्तिमत्व मी नाही आहे. डर नावाचा, भय नावाचा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही. लपून कोणाची टीका न करी, बोलणे त्याचे तोंडावरी, निर्भय निर्मळ अंतरी स्फटिक जैसा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता. म्हणून संत समागम साधायचा आहे आणि संत समागम साधून आपल्या जीवनाचा आपल्याला उद्धार करायचा आहे. कारण तसा उद्धार होऊ शकणार नाही. कारण चैन गले में सोने की चेन इम्पॉर्टंट नहीं होती, चैन से सोना इम्पॉर्टंट होता है. म्हणून ते विचार आपल्याला जगापर्यंत पोचवायचे आहे. मला आदरणीय आमचे पुरुषोत्तम दादांना बोलण्याकरता संधी दिली. चालू देऊ का पुरुषोत्तम दादा? कारण 10 वाजताचा टाइम होता आपला. 11ला संपायचं होतं आपल्याला. आता 7 मिनिट आपल्याकडे अजून शिल्लक आहे, म्हणजे ज्या टाइमवर आपल्याला बंद करायचं होतं. म्हणून आपल्याला ते विचारसरणी पाहिजे आहे. आणि संत आणि ग्रंथ, जिथपर्यंत संत समज नाही, जेव्हा ग्रंथ समजेन तेव्हा संत समजते. आणि संत जर समजला तर मग भगवंत समजल्याशिवाय राहणार नाही. आणि तो भगवंत समजून घेण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुकड्या म्हणे काय करावे, कोणाला काय पुसावे, आणि सतगुरु विना गती नाही. धन दिया तन दिया और जो बच गया, मन दिया तन दिया और जो बच गया वो धन दे दिया. हा उपयोग आपल्याला करायचा आहे. कारण मोठे मोठे लोक गेले, पैसा हाती राहिला नाही. बरं वयस्कर दादा, ठीक आहे 10 मिनिटं बोलतो. धनदारा सुत नाती पोती, व्याप करून बसला पाहिजा. संत समागम साधा. संत समागम तसं साधला जात नाही. व्याप जर आपल्यामुळे असला ना तर आपलं मन लागत नाही. धनधारा सुत नाती पोती, व्याप करून बसला. अरे प्रेमन केले शेजाऱ्यावर, दुसऱ्या पाहून हसला. प्रभू स्मरणाला, संत समागम साधायला वेळच नव्हती. मग सांगशी काय आहे मला. आणि शेवटच्या संध्याकाळी बाबा नेशी साथी कोणाला पाहिजा. मी वेळ घालून खेळ करण्याकरता आलेलो नाही आहे. मला खेळ जमत नाही. एक राजा होता आणि त्यानं भजा खाल्ला. बेसन भिजवाले असताना तर त्याला माहीत, मला ते माहीत नाही. पाहिजा संत चौफुलीवर निंदाचं काम करतात. यवतमाळमधून वणी जायचं आहे, काय तिकीट आहे? 200 रुपये. 300 घे, नेऊन सोड. आता वणीवरून यवतमाळ गेला, आता यवतमाळवरून गाडगेनगर जायचं आहे, काय तिकीट आहे? 300 रुपये. 400 घे, नेऊन सोडलं. आता गाडगेनगरमधून म्हणा ॲटोवाले, माझी बायको 3ऱ्या मधली अपार्टमेंटवर राहते, मला तिथं सोडून द्या. दिनगाव सोडून तिथं सोडून देणार नाही. फक्त संत चौफुलीवर निंद्याचं काम करतात. आणि थोडा जरी घसरला पाय, जरी थोडा पाय, जास्त नाही, लय लोकांचे पाय घसरलाय, माझाही पाय घसरलाय, थोडा घसरला पाय जरी, भोगशील जन्मभर, इथेच कर इथेच भर, लोपशील कोटेवर. कुठपर्यंत लपशील? वाढव बँक बॅलन्स, किती वाढवशील? इथेच करावं लागेल आणि इथेच भरावं लागेल. श्री गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलले, आज पॉवरफुल लोक आहे. आता आम्ही पाठसूल आश्रमाला जात असतो. आमचे कोण जेवढं काही होते तिथं विद्यार्थी शिकवणं, आम्ही हे करणं, तेवढं आम्ही तेवढं करतो. आमचे कोण जास्त होत नाही. आम्ही जेवढं गुरुदेव सेवा मंडळाचं कार्य त्या पाठसूल आश्रमातून आम्हाला करता येते तेवढं आम्ही करतो. आमच्या गावात प्रार्थना चालू आहे, ध्यान चालू आहे, रामधून चालू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सगळे उपक्रम आम्ही गावामध्ये राबवतो. माझ्या गावाची गोष्ट, कारण
आपल्या गावाची शाळाही मोडली, तू तीर्थाचं मंदिर जोडली. हे दान नव्हे का व्यर्थन, तुझं गावाचं नाही का तीर्थ. आपल्या गावाची सेवा जो करतो तोची कीर्तीने मानाने तरतो. दास तुकड्या म्हणे होई सार्थ, आणि तुझं गावच नाही का तीर्थ. आम्हाला आमचं गावच तीर्थ करायचं आहे, म्हणजे देश तीर्थ होईल. गाव हा विश्वाचा नकाशा, आणि गावावरूनच देशाची परीक्षा. आणि गावाची भंगता उद्देशा येईल देशा, ते देशाला न येऊ म्हणून आपलं गाव स्वर्ग आपल्याला सुंदर करायचं आहे. आणि ते स्वर्ग सुंदर म्हणून आपणही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानुसार चाललं पाहिजे. तळमळ करावं लागत असते, तसे मिळत नाही. पंचशील गौतम बुद्धांना एवढा लवकर सहजासहजी सापडलं नाही. जीवनाचा भरपूर त्याग करावा लागला. म्हणून असेच आश्रम काळा, गावाला शिकवा, आपल्या भावी पिढीला लक्ष देऊन. मित्र हो, बालपणी आश्रमी न्यावे मिळे, जैसे विश्वामित्रानं राम लक्ष्मण नेले आणि सांदीपणे दुरींनी शिकवले, असे विविध ज्ञान द्यावे. म्हणून संत समागम साधून आपल्याला हे कार्य करायचं आहे. तेव्हाच आपल्याला संत समागम साधू शकते. कारण गौतम बुद्ध, कृष्ण, संत गौतम बुद्ध, भगवान श्रीकृष्ण, हे सगळे बलिराम, हे सगळे राजाचेच पोरं होते. हे सगळे राजाचेच मुलं होते. पण सुसंस्कार भेटले, परिवर्तन झालं, आणि आज त्यांचे विचार हे दुगुणित झाले. आज त्यांचे विचार मोक्षाच्या पलीकडे दिले. आपल्याला एवढं नाही बनायचं आहे. आपल्याला साधा सिंपल माणूस बनायचा आहे, जो राष्ट्रसंत तुकडोजी. आणि तो विचार आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मागितला. म्हणून माझं काही चुकलं असेल, भावनेच्या भरात काही बोललं असेल, तर माझं पामराशी काय थोरंपण पाहिजे वाहनं पाहिजे बरे. म्हणून मी सर्वांना माफी मागतो. आणि मला बोलण्याकरता ज्यांनी संधी दिली, आमचे पुरुषोत्तम दादा बोरकर, हृदयाचा जो सरळ असे आणि सर्वांवरती प्रेम करी, या वचनाला पाळणारा माणूस, तळमळ आहे कार्याची. कुठेही असू द्या हो, कुठेही मोठा प्रोग्राम असू द्या, तो माणूस हजर राहतो. आणि या पेजद्वारे त्यांनी जनजागृती म्हणा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार नाही काही तर मोबाईलद्वारे तरी लोकांना, इंटरनेटद्वारे तरी लोकांना पोचवल्या गेले पाहिजे. कारण विज्ञान, अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी, तो हा विचार देणारे आमचे बोरकर दादा, मी त्यांचे आभार मानतो. मला 10 वाजताचा टाइम दिला होता. 10 वाजतापासून 1 तास मला बोलण्याकरता होतो. आता 11 वाजले असतील जमतेम. म्हणून हा कार्यक्रम ज्यांनी पाहिला असेल त्यांना मी साष्टांग जयगुरु करतो. त्याच्या पायाला मी त्यांचे अभिनंदन करतो. आणि माझं काही चुकलं असेल तर कृपया आपण सर्वांनी मला माफ करावं. कारण मी काही एवढा विद्वान नाही आहे, साधासुद्धा माझं व्यक्तिमत्व आहे. आपण मला बोलण्याकरता संधी दिली, मी आपल्यासमोर माझे विचार मांडले. आणि पुरुषोत्तम बोरकर यांच्या मार्फत त्यांनी मला म्हटलं की तुम्ही बोलू शकता, बोलायचं आहे, म्हणून मी इथपर्यंत बोललो. म्हणून मला सर्वांनी काही चुकलं असेल तर कृपया मला माफ करावं. आणि माझ्याकडून न कळत काही बोलता बोलता माणूस सटकू शकते, कारण ते बोलण्याची भाषा असते. प्रत्येक व्यक्ती माणूस बोलताना सटकतेच. म्हणून असं काही झालं असेल तर कृपया आपण मला माफ करावं, एवढीच श्री गुरुदेव चरणी विनंती करतो. आणि इतर सर्वांची रजा घेतो. पुरुषोत्तम दादांना पण मी अभिनंदन करतो त्यांचे, की त्यांनी मला, त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला इथं संधी दिली बोलण्याकरता. आणि हा कार्यक्रम ज्या मोबाईलपर्यंत, ज्या व्यक्तीपर्यंत गेला असेल त्यांचे पण मी आभार मानतो. असेच श्री गुरुदेव मंडळ, श्री गुरुदेवच्या चरणी प्रार्थना करतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत तन मन धनाने त्यांच्या परिवारास सुख शांती लाभो, आणि सर्वांचं जीवन हे सुखमय, आनंदमय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारात जावो, त्यांच्या कार्याला लागो, हेच गुरुदेव चरणी प्रार्थना करतो. आणि इथंच थांबतो. सर्वांना जय गुरु.